बारामतीतील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सांगलीच्या खेळाडूंचे सुवर्ण यश। बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या 69व्या शालेय शासकीय राष्ट्रीय क्रीडा कराटे स्पर्धेत ट्रॅडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगलीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले। या स्पर्धेत भारतातील जवळपास 36 ते 38 राज्यांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत समर्थ राघवचे 19 वर्ष वयोगट 50 किलो यांनी सुवर्ण पदक पटकावले। स्वप्नील खोत 19 वर्ष वयोगट 82 किलो यांनीही सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले। हे दोघेही समाजसेविका सौ कल्पना शेळके मॅडम यांचे विद्यार्थी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे ऐतिहासिक यश मिळवले आहे। सांगलीच्या क्रीडा इतिहासात कराटे या खेळात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळाल्याने हे यश विशेष मानले जात आहे। या यशामागे खेळाडूंची कठोर मेहनत, चिकाटी, जिद्द आणि सरावातील सातत्य कारणीभूत असल्याचे हमजे खान मुजावर, सचिव ट्रॅडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगली यांनी नमूद केले। सुवर्ण यश मिळवून सांगलीत परतलेल्या या दोन्ही खेळाडूंचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले। गुलाल उधळून, फटाके उडवून, औक्षण व सत्कार करून नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले। या यशामुळे सांगलीच्या क्रीडा क्षेत्रात नव्या उत्साहाची लाट पसरली आहे। नमस्कार, माझे नाव समर्थ गंगाराम राऊत। मी आता गेल्या 28-29-30 तारखेला आमची नॅशनल गेम झाली। तिथं माझा आणि सुप्रीमचा सुवर्ण पदक मिळवून आमचा इथं स्वागत केली। सांगलीत आल्यावर गुलाल आणि आरती केली सगळ्या मास्टरांनी। कशाचं खेळायला गेलो होतो? कराटे गेम हा मी नॅशनलला खेळायला गेलेलो। तिथं माझा स्टेटमध्ये पहिला बसला आणि मग नॅशनलसाठी निवडणूक झालेली। नॅशनलला पण गोल्ड मेडल बसला। आज तुला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते। एवढं स्वागत आणि ढोल आणि ताशा बोलून असंच पुढेही करत जाणार। मी हमजे खान मुजावर, सांगली जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव आहे। आज अगदी आनंदाचा दिवस आहे की माझे दोन विद्यार्थी, दोघेही ब्लॅक बेल्ट आहेत, समर्थ राघवचे आणि स्वप्नील खोत, हे जिल्ह्यात नाही, राज्यात नाही तर देशात त्यांनी नाव कमवून इथं आलेले आहेत। देशात कराटे स्पर्धेत, नॅशनल कराटे स्पर्धेत बारामतीत झाल्या 69वी नॅशनल कराटे स्पर्धेत त्यांचा दोघांचाही गोल्ड मेडल मिळवलेला आहे। दोघांनी मिळवलं आहे अगदी उत्कृष्ट पद्धतीनं, की जिथं जवळजवळ 40 राज्याचा समावेश होता त्या स्पर्धेत। त्या स्पर्धेत त्यांनी एकदम उत्कृष्टरित्या, त्यांनी चांगल्यारित्या खेळ दाखवून त्यांनी पहिला नंबर, त्यांनी दोघांचाही पहिला गोल्ड मेडल मिळवलेला आहे। आणि असेच बाकीचे पण विद्यार्थी आहेत आमचे की अशी हळूहळू चमकतील। आणि आता येताना मला पण आधी एकदम म्हणजे आनंद झाला आहे की बाबा मला माहीत नव्हतं की त्यांनी मिरवणूक काढतील। तर आता येताना मिरवणूक काढले, परत सत्कार त्यांचा केला, परत गुलाल वगैरे लावून सगळे, अगदी मी क्लासमध्ये होतो, मला पण माहीत नव्हतं, तरी पण हे सगळीजण एवढं म्हणजे मला पण अंदाजे एवढं आनंद होतो आहे की बाबा दोघंही माझे सांगलीच्या इतिहासात पहिलेच असे विद्यार्थी आहेत कराटेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले, हे दोघंजण आहेत। परत त्याचबरोबर माझ्या दुसऱ्या क्लासचे पण विद्यार्थी आहेत, त्यांचे अजून मॅचेस व्हायचे आहेत। पण आता आपल्या ह्या सांगलीतून आजपर्यंत कधीच झालं नाही की असं हे दोघांनी करून दाखवलं। आणि असंच पुढं भावी वाटचालीत त्यांनी असं नाव कमवत जावं। आईवडिलांचं असू दे किंवा वडिलांचं, आईवडिलांचं त्यांचं प्रोत्साहन पण आहे चांगलं। त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत एकदम जिद्दीनं आणि कष्टानं त्यांनी व्यायाम केलं। जवळजवळ 6-7 वर्ष ते प्रॅक्टिस करतात आणि कधीही क्लास चुकवलं नाही त्यांनी, आणि त्याचं फळ त्यांना आत्ताही मिळालेलं आहे। पुढच्या भविष्यात ह्या मुलांना काय फायदा होणार आहे? हां, आता याचा फायदा म्हणजे आता 5% आरक्षण 10वी-12वीला, तर आता ही दोघंही 12वीला आहेत। 12वीला मार्क वाढतात, अगदी जिल्ह्याला नंबर बसला की 5 मार्क वाढतात, राज्याला नंबर बसला की 10 मार्क वाढतात, आणि नॅशनलला जर नंबर बसला तर जवळजवळ 20 मार्क त्यांना बोर्ड त्यांना गव्हर्नमेंट देतं आहे त्यांना। त्याचबरोबर हे झाली आता शैक्षणिक। दुसरी गोष्ट म्हणजे 5% आरक्षण। 5% आरक्षण हा कराटे खेळ हा 5% आरक्षणमध्ये आहे। त्यामुळं त्यांना आता क्लास 2 जे स्पोर्ट्स कोटा असतो गव्हर्नमेंटचा क्लास 2चा,
तर त्यात त्यांना ते आता डायरेक्ट त्यांना क्लास 2मधून स्पोर्ट्स कोट्यातून ते उतरू शकतात. अगदी भविष्यात MPSC असू दे किंवा निवड मंडळ असू दे, कुठलीही क्लास 2ची जे पोस्ट असेल तर अजून आता 12वीला आहेत, अजून 3 वर्षांनी त्यांनी जर एक्झाम दिले तर स्पोर्ट्स कोट्यातून ते पुढे जाऊ शकतात आणि जातीलच, एवढी मी गॅरंटी घेतो. ते त्या अभ्यासात पण हुशार आहेत आणि थोडासा अभ्यास केला की डायरेक्ट मोठी पोस्ट त्यांना मिळेलच आणि मिळावं अशी माझी अपेक्षा आहे आणि दोघंही असंच चांगलं यश मिळावं एवढी अपेक्षा आहे. नमस्ते, मी कल्पना मच्छिंद्र शेळके समाजसेविका म्हणून काम करते, शिक्षिका म्हणूनही काम केलेलं आहे. माझे हे 2 विद्यार्थी समर्थ आणि स्वप्न, हे 2 विद्यार्थी आज नॅशनल लेवलचे गेम खेळून आज गोल्ड मेडल मिळवले आणि अशीच कामगिरी करावी अशी माझी खूप इच्छा आहे. ह्याच्यापुढे त्यांना जरी काय कोणती अडचण असेल, आतापर्यंत करत आलेच, ह्याच्यापुढे सुद्धा माझी करण्याची खूप विनंती आहे आणि त्यांचं स्वागत आम्ही स्वामी मंदिरातर्फे केलेलं आहे आणि आम्ही सगळेजण मिळून त्यांना सपोर्ट करण्याची खूप इच्छा आहे. तेव्हा अशी माझी इच्छा आहे. आज तुम्हाला कसं वाटतंय दोन्ही मेडल मिळवून आले आहेत, चांगली आणि हा तुमची विद्यार्थी आहेत, तुम्हाला कसं आनंद वाटतो? खूप छान वाटतं. एक शिक्षिका म्हणून मी आज जे शिकवलं मुलांना तर त्याचं मला खूप कौतुक मिळालं. त्यामुळं मला खूपच आनंद झालेला आहे. इथून पुढेही अशीच माझ्या विद्यार्थी वाढावेत आणि खूप आनंद आपला जावेल अशी माझी खूप इच्छा आहे.